यूनिवर्सिटी कटन के आसी खटके ने आंधी कोड़ी अभी डांस के लिए स्टार्ट होने की पेरेंट्स की कोड़ी And I, like, even in my wildest dream, I never imagined that this would be the day, like, after 13 long years. चूड़ा पाके तेरी गलियां चिटुर गईयां वे मैं तेरी हो गई माही नी मैं तेरे संग जुड़ गईयां माही दिल मेरा रखी सांभ के आँखों में आंसू Okay, I need to give one surprise, like one big surprise for him. And this May, we had like a big event. We went to our first Coldplay concert. Like we had dreamt for that, and after that I proposed him. So we were already engaged. That ring that he is wearing, that I already gave him in Chicago, and nobody knows that. So that's our secret. चली अपना ये घर छोड़ के मिलने हैं आए इतने मेहमान यहाँ बोलूं मैं सबके सामने हो अंगना के अपने मैं परी ले तेरे संग में उड़ चली हो वे मैं चोरी चोरी आवा वे मैं नजरानू भी छुपावा जिन्ने सपने वेखे माही ओ मैं तेरे संग निभावा माही दिल मेरा रखी सांभ के आँखों में आंसू शाम से ओ पिया चल चले Unreal for me, but I guess the day of my dream and came true. आणि I'm so happy. माहीत नाही खूप व्यत्यय आले, सगळं झालं, जग इकडे तिकडे झालं, but this day happened and I'm so happy and I love you forever. आगे रहियो ना पीछे रहियो मेरा रहियो यार बस मेरा मी रडू शकते आता. मी खरंच रडू शकते. संग रहियो समझे ना दुनिया. Here I come. So to start off, 6th मध्ये मी होतो हिंदुस्तान अँटीबायोटिक स्कूलमध्ये. 7th मध्ये माझ्या आईबाबांनी मला टाकलं अल्फोन्सा हायस्कूलमध्ये. अल्फोन्सा हायस्कूलमध्ये माझा फर्स्ट डे मी गेलो स्कूलमध्ये मी बसलो. कोणी ओळखीचं नाही. एक मुलगी आली माझ्यासोबत येऊन बोलली. ती होती गौरी. आणि ॲट दॅट मोमेंट मला ते माहीत पण नव्हतं, म्हणजे कारण की आय वॉज सो न्यू. म्हणजे मी एवढा नर्वस होतो की कोण लोक आहेत काय आहे, म्हणजे मी बोललो जरी असेल तरी मला ते तेवढं डोक्यामध्ये रजिस्टर नव्हतं झालं. बट असं ती फर्स्ट होती. आणि त्याच्यानंतर
2-3 वर्ष असेच गेले आमचे स्कूलमधले, ज्याच्यामध्ये आम्ही एकमेकांना नुसतं चिडवलेलं आहे. काही पण म्हणजे आपलं स्कूल आहे, बट एक खूप जनरलाइज मी जर्नी सांगतो की आम्ही पिंपरी चौकामध्ये क्लासेसला जाताना आम्ही थांबायचो बस स्टॉपवर, की बसनी जायचो आम्ही. आणि आमचं असं होतं की तिकडनं आम्ही एकत्र कुठे जाऊ शकतो ते आम्ही आता शिकागोमध्ये एकत्र राहतो आणि आम्ही तिकडे कधी फिरत असताना आम्ही म्हणतो की 10 वर्ष आधी आपण पिंपरी चौकामध्ये उभं राहायचो, बससाठी थांबायचो, घरच्यांपासून लपून वगैरे. आणि नंतर 10 वर्षानंतर आम्ही शिकागोमध्ये, असं आम्हाला खूप एकमेकांबद्दल प्राऊड वाटतं. म्हणजे कधी आम्ही असं विचार नव्हता केला, बट वी हॅव कम टू फार. सो सांगितलेलं मला की नाही का त्याला तेच की असे एक चांगले वाटते मुलगी वगैरे. आणि मग तेव्हापासून मी गौरीला ओळखतो, ते आम्ही आरतीला नाही ओळखतो. त्यापासून गौरीला पण त्यापासून ओळखतो आणि ती माझी त्यापासून चांगली फ्रेंड आहे. आणि मला बरेच असे इन्सिडेंट्स आठवत आहेत जेव्हा मला कोणासाठी कवरअप करायला लागलेलं, की तो गौरी बरं फिरत असतो कुठे असं क्लासच्या इथं दिसला की मला कधीतरी आईबाबांनी विचारलं की अरे ही कोण आहे त्याची मैत्रीण आहे, म्हणून हा चांगली फ्रेंड आहे वगैरे. असे मला 2-3 इन्सिडेंट्स आठवतात जेव्हा मला त्याच्यासाठी कवरअप करायला लागलं. आणि बट म्हणजे हां, तेव्हापासूनच त्यांचं एकदम चांगलं आणि काइंड ऑफ आयडियल रिलेशनशिप वाटायचं त्यांच्या ह्याच्यामध्ये. सो ते काय, आता तू बोल थोडं, मी किती बोलून ना एकदा कुणालनी मम्मीच्या फोनवर लहान असताना 10th कुणालनी मेरी क्रिसमस असा मेसेज केलेला गौरीला. आणि त्यावरून मम्मी एकदम चिडलेली की काय म्हणजे मुलं का मेसेजेस करतायत तुला असं. तर तो म्हणजे तेव्हा एक माझं फर्स्ट इंट्रोडक्शन होतं कुणाल दादासाठी. आणि माझी फर्स्ट एकदम स्ट्रॉंग मेमरी कुणाल दादासोबत होती की त्यांची फर्स्ट डेट होती आणि ते आय हेट लव्ह स्टोरी मूवीला गेलेले आणि तिकडे ते मला घेऊन गेलेले ॲज अ थर्ड व्हील. आणि ते थर्ड व्हीलिंग फॉर 11 years कंटिन्यू झालं. आणि येस मला तरी तेवढंच आहे, माझ्यासाठी तेवढीच स्टोरी आहे की मी थर्ड व्हील होती त्या रिलेशनशिपमध्ये आणि ती रिलेशनशिप आज या स्टेजला आली आहे. हो. आणि तेच इकडे पण आम्ही असताना ते दोघं एकत्र असायचे आणि कंटिन्युअस त्यांचं म्हणजे ते ऑलमोस्ट भेटायचे सारखे. आणि आम्ही पण भेटायचो तिघं चौघं, कधी कधी आरती पण असायची त्याच्यामध्ये. आणि मग तेच की इकडे पण त्यांचं तेवढंच चांगलं रिलेशनशिप होतं. आणि तिकडे US जाऊन पण त्यांनी लॉंग डिस्टन्स असून त्यांनी व्यवस्थित मेंटेन केलं. आणि सगळं एकदम त्यांचं जे काय आहेत त्यांचे थोडेफार पुढे मागे जे काय असतं थोडेफार भांडणं आहे, ते त्यांनी सगळे व्यवस्थित नीट हे करून कवर करून त्यांनी त्यांचं कंटिन्यू ठेवलं रिलेशनशिप. आणि आमच्या सगळ्यांमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो की ग्रुपमध्ये की कुणाल आणि गौरी हे एकदम आयडियल कपल होतं. जिम पॅम द ऑफिसचा आम्ही नेहमी रेफरन्स देतो. आणि त्यांचं खूप वर्षापासून एकदम चांगली मैत्री आणि ते रिलेशनशिपमध्ये झालं. आणि ते काइंड ऑफ आयडियल आहे. सगळे ते ट्राय करायला बघतात असं फेक ह्याच्याने, बट त्यांच्याकडनं ते रिअल ह्याच्याने पॉसिबल. तर ते एक चांगलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड बेस्ट विशेस. आणि आपण तिथे पण शिकागोला आणि पोर्टलँडला भेटतच राहू आणि इकडे आले तिथे पण करत राहू.